नमस्कार प्रेक्षकांनो, सुना येती घरा मालिकेच्या आजच्या भागामध्ये आपल्याला जबरदस्त ट्विस्ट पाहायला भेटणार आहे. त्यामुळे तुम्ही अजूनही चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल तर प्लीज चॅनलला सबस्क्राईब करा. तर आपण इकडे पाहतो की राघव आणि प्रियंका आता घरी आलेले असतात. त्यावेळेस राघव श्रीधरला म्हणत असतो की वहिनीची दृष्ट काढ, कारण त्या घरामध्ये वहिनी गेली होती त्यामुळे तिची दृष्ट काढलीच पाहिजे, नाहीतर त्या मावशीची तिला दृष्ट लागेल. मग इकडे श्रीधर म्हणत असतो की मी काढू का? तर राघव म्हणत असतो की हो, तूच काढायला पाहिजे ना, तुझीच बायको आहे ना प्रेमाची, मग काढ बरं दृष्ट. मग लगेच श्रीधर म्हणतो की बर काढतो. असं म्हणून आता तो प्रियंकाला तिकडे किचनमध्ये घेऊन जातो. तर इकडे आता राघव पाहतो तर त्याचं लॉकेट त्याला दिसतच नाही, म्हणून तो म्हणत असतो की अरे माझं लॉकेट कुठे गेलं, काय करू आता, कुठे गेलं, असा तो विचार करत असतो. तर इकडे आपल्याला दुसरीकडे दाखवलेलं आहे की अन्विता आता तिच्या रूममध्ये झोपण्यासाठी गेलेली असते. आता ती झोपत असते, तेवढ्यातच तिला आता खाली राघवचं लॉकेट भेटतं आणि मग ती म्हणत असते की हे तर त्या मूर्ख मुलाचं आहे ना, अरे बरं झालं मला सापडलं, आता हे लकी लॉकेट आहे ना त्याचं, आता बघच मी कसा काय त्याला धडा शिकवते. असं म्हणून आता ती मनामध्ये खुश झालेली असते आणि आता तिथे झोपून जाते. इकडे दुसरीकडे आपण पाहतो की आता श्रीधर प्रियंकाची दृष्ट काढत असतो. मीठ मोहरी घेऊन आता तो तिची दृष्ट काढत असतो. तर आता प्रियंका म्हणत असते की काय रे, तुला दृष्ट काढता येते की, भारी येते की? त्यावेळेस तो हसतो आणि म्हणत असतो की काय आहे ना, या घरामध्ये ना पुरुषांनी सगळं शिकलं पाहिजे असा नियम आहे आणि जे काही राहिलं होतं ते आता तू आल्यापासून आम्ही शिकतोय, त्याच्यामुळे आम्हाला सगळंच येतं. असं म्हणून आता तो प्रियंकाला सांगत असतो. तर तिकडून मामा म्हणत असतो की हा, आमच्यात तसाच नियम आहे, सगळं सगळ्यांनी शिकलं पाहिजे. तिकडून राघव म्हणतो की बघितलं का मामा, किती प्रेम आहे याचं, किती प्रेम करतो ते. मग आता ते दोघेही ते खुश झालेले असतात. त्यावेळेस आता तो दृष्ट काढत असतो. तर आता प्रियंका म्हणत असते की खरंच खूपच छान वाटत आहे. आता ते सगळं श्रीधर त्या तव्यावरती टाकतो. तर आता ते एकदम असं ताड उडत असतं. मग आता राघव म्हणतो बघितलं का त्या शेजारच्या मावशीशी कशी दृष्ट लागलेली आहे. तर इकडे प्रियंकाला तर ठसकाच लागलेला असतो. आता ते खूपच असा आवाज येत असतो त्या मिठाचा आणि मोहरीचा. त्यावेळेस बंटी मामा म्हणत असतो की अयो, लेच मोठा आवाज येतोय, ह्या आवाजाने जर आता दाजी उठले ना तर आपलं काही खरंच नाही. असं म्हणून आता तो घाबरलेला असतो. त्यावेळेस राघव म्हणतो की नाही उठणार रे, पण ना तू टेन्शन घेऊ नको, पण बघितलं ना त्या मावशीची दृष्ट कसली लागलेली आहे वहिनीवरती, खरंच ती ना अजिबात चांगली बाई नाहीये, मला तर एवढा राग येतो ना, पण जाऊ दे. तर इकडे प्रियंका म्हणत असते की हा, आता दृष्ट गेली पण आता हे सगळं बंद करा, नाहीतर खरंच आप्पा बाहेर येतील. त्यावेळेस राघव आता श्रीधरच्या जवळ येतो आणि म्हणत असतो की हा, गेली वहिनींची दृष्ट गेली. काय रे, तुझं खरंच प्रेम आहे ना, म्हणूनच हे सगळं झालेलं आहे, तुम्ही दोघे एकमेकांवरती प्रेम करता, ते आम्हाला खूप छान वाटत आहे, तुमचं लग्न झालेलं आहे. आता तो कौतुक करत असतो. त्यावेळेस प्रियंका म्हणत असते की हा, आमचं जाऊ द्या, तुमचं काय? तर राघव म्हणत असतो की माझं काय, मी काय केलेलं आहे? त्यावेळेस ती म्हणत असते की काय केलेलं आहे म्हणजे, तुमचं आणि त्या अन्विताचं काय चाललेलं आहे? आता ती हे सगळं सांगत असते. तर राघव म्हणतो की ओ वहिनी, काय बोलताय, माझं आणि तिचं काहीच चाललेलं नाहीये. तर इकडे प्रियंका म्हणत असते की खोटं बोलायचं नाही भाऊजी, अजिबात खोटं बोलायचं नाही, मी माझ्या ह्या डोळ्याने बघितलेलं आहे, तुमचं काहीतरी चाललं होतं. मग इकडे श्रीधर म्हणतो की अयो, काय चाललं होतं राघव, काय म्हणतेय ही, त्या शेजारच्यांबरोबर आपली दुश्मनी आहे ना, मग तू काय करत होता? त्यावेळेस राघव म्हणतो की आशी गप्प बस, काही करत नव्हतो, आणि वहिनी काही सांगते, ओ वहिनी काहीही बोलू नका. तर प्रियंका म्हणते की मी काहीही बोलती, मी खोटं बोलती असं वाटतंय का? मी अजिबात खोटं बोलत नाही. मग आता इकडे बंटी मामा पण येतो आणि म्हणत असतो की काय रे राघव, काय करत होता, खरं सांग, काय चाललंय तुझं आणि तिचं? त्यावेळेस राघव म्हणतो की आता ह्या सगळ्यांना काय झाले, काय बोलू? तर प्रियंका म्हणते की काही बोलू नका, तुम्ही ना चुपे रुस्तम आहात, खरंच तुम्हाला ना जे काही चाललंय ते माहिती नाही असं वाटतंय काय? आम्हाला सगळं माहिती आहे, तुम्हाला ना ती आवडते ना? त्यावेळेस राघव म्हणतो की आवडती? अहो काय वहिनी, काय बोलताय, तिचा आणि माझा 36चा आकडा आहे, आमचा अजिबात पटत नाही एकमेकांबरोबर, आम्ही एकमेकांच्या समोर आलं ना आमची भांडणं सुरू होतात. त्यावेळेस प्रियंका म्हणत असते की नाही तसं काहीच नाहीये, आता मी सुद्धा बघितलं ना तिकडं, तुम्ही तिकडे गेला होता आणि तिनेच तुम्हाला वाचवलं, खरं बोला, हे सगळं झालंय ना? तर इकडे मग श्रीधर म्हणतो की काय, तिने ह्याला वाचवलं काय रे, खरं लवकर बोल, खरं सांग काय झाले ते, नाहीतर ना मी बघ मग आप्पांनाच जाऊन सांगेल. त्यावेळेस आता राघव म्हणतो की अरे कसं पटवून देऊ तुम्हाला, मला ते अजिबात आवडत नाही, तिचा खूप राग येतो मला, तर तुम्हाला माहिती आहे ना आम्ही दोघं किती भांडतो एकमेकांच्या समोर आलो तर. बंटी मामा सांग ना तूच सांग.
तर बंटी मामा म्हणत असतो की काय सांगू रे, भांडत असचाल आणि परत जाऊन गुलू बोलत असचाल, मला तरी काय माहिती. तर इकडे प्रियंका म्हणत असते की भाऊजी तशी ती चांगली आहे, बघा ना तुम्हाला भेटण्यासाठी मला घेऊन आली होती तिकडे, तशी ती एवढी पण वाईट नाहीये आणि त्यात काय होतंय जर तुम्ही बोलत असला तर. खरं तर माझं आणि श्रीचं जसं प्रेम होतं तसं आमचं प्रेम सक्सेस झालं ना, तसं तुमचं पण होईल. आणि तुम्हाला सांगते जे आधी भांडतात ना तेच प्रेमामध्ये पडतात. त्यावेळेस श्रीधर म्हणतो की अयो म्हणूनच तू माझ्यावर एवढी भांडते का, कारण मग तू जास्त प्रेम करते माझ्यावरती म्हणून. आणि काय रे, तू पण तिच्यावरती तसंच भांडतो आणि प्रेम करतो का. त्यावेळेस इकडे राघव म्हणतो की नाही, तुमचं काहीच होणार नाहीये, तुम्हाला जे बोलायचंय ना ते बोला. तर प्रियंका म्हणते की कसं काही होणार नाहीये, ज्या वेळेस आपण तिकडे गेलो होतो त्यावेळेस तुम्ही कसं तिच्याकडे टुक्कू मुक्कू बघत होता. तर इकडे आता बंटी मामा म्हणतो की कसा बघत होता, टुक्कू मुक्कू काय रे, टुक्कू मुक्कू बघत होता का. मग आता राघवला राग येतो आणि आता तो थोडासा पुढे येतो आणि म्हणत असतो की त्या मांजरीचं आणि माझं कधीच काही होणार नाही, आम्ही मित्रच होऊ शकत नाही, तर प्रेम खूपच दूरची गोष्ट आहे आम्हाला. म्हणजे मला ना ती मांजरी अजिबातच आवडत नाही आणि वहिनी तुम्हाला सुद्धा सांगतो तसलं काही नाहीये. तर इकडे श्रीधर म्हणतो की हा तसंच पाहिजे, काही नसायलाच पाहिजे, ती शेजारची आपली दुश्मन आहेत ना, त्याच्यामुळे काही नसायलाच पाहिजे. तर मग राघव म्हणत असतो की नाही रे, कोण करणार आहे त्या मांजरी बरोबर ती प्रेम, आणि तुम्हाला सगळ्यांना सांगतो तिचा ना एक बॉयफ्रेंड आहे, पांढरा उंदीरच आहे, अजिबात चांगला मुलगा नाही येतो. काय नाव आहे बरं त्याचं, आता तो नाव आठवत असतो तेवढ्यातच बंटी मामा म्हणत असतो की रोशू नाव आहे त्याचं. मग लगेच राघव म्हणत असतो की हा रोशू अजिबात चांगला मुलगा नाहीये आणि त्या दोघांचं प्रेम आहे हे घरच्यांपासून लपवण्यासाठी तिने मला या सगळ्यामध्ये अडकवलेलं आहे. म्हणूनच मी आप्पांना वचन दिलं की मी पळून जाऊन लग्न करणार नाही, लव्ह मॅरेज करणार नाही, हे सगळं तिच्यामुळेच झालेलं आहे. आणि तिने मग मला आज वाचवलं म्हणून काय झालं, फिट झालं, सगळं काही आता फिटलेलं आहे. उलट वहिनी तुम्ही तिच्याबरोबर भांडायला पाहिजे, तिच्यामुळेच तुम्हाला एवढा त्रास झाला, नाहीतर आप्पा सविस्तर बोलणी करायला तुमच्या घरी आले असते आणि तुमचा हात त्यांनी मागितला असता. हे सगळं तिच्यामुळेच झालेलं आहे, चला तुम्ही तिच्याबरोबर भांडायला. मग आता इकडे बंटी मामा म्हणत असतो की जाऊ दे बाबा, आता भांडण नको, ती पद्माताई काही चांगली नाहीये, तीच येईल भांडायला उलट आपल्यावरती, त्याच्यामुळे शांत बसा आणि चला सगळेजण झोपायला. मग सगळेजण आता झोपायला जातात. दुसऱ्या दिवशी सकाळी आता उमा लवकर उठलेली असते. आता घरामध्ये पूजा असल्यामुळे सगळं काही पटकन आवरलेलं असतं आणि ती बाहेर अंगणामध्ये रांगोळी काढत असते. तेवढ्यातच तिकडून प्रियंका येते. आता ती तुळशीची पूजा करण्यासाठी ताट घेऊन आलेली असते. तर रांगोळी पाहून म्हणत असते की आई खरंच तुम्ही ना खूप छान रांगोळी काढलेली आहे. आता ती खूप कौतुक करत असते. तर आता हे सगळं वरून आता आईसाहेब पाहत असतात आणि त्यांना असं वाटत असतं की आज कुठला सण नाहीये, मग हे सगळं काय चाललेलं आहे. तर आता बंटी मामा आणि राघव सुद्धा बाहेर आलेले असतात आणि ते म्हणत असतात की आई आम्ही आलो पूजेचं सामान घेऊन. त्यावेळेस उमा म्हणत असते की हा लवकर या आणि आता काय काय लागायचे ते सगळं आता उमा त्या दोघांना सांगत असते आणि म्हणत असते की गुरुजी यायचा टायमिंग होईल, त्याच्यामुळे सगळं व्यवस्थित झालं पाहिजे, आज काही विघ्न यायला नको, त्याच्यामुळे तुम्ही लवकर या. तर राघव म्हणत असतो की आय अगं कशाला टेन्शन घेते, येतो आम्ही लवकर आणि रांगोळी एकदम मस्त काढलेली आहे हा. मग उमा म्हणते की बरं जावा आता उशीर होतोय, असं म्हणून आता ते दोघे जण चाललेले असतात. तर आता तिकडून आई साहेब आता बंटी मामाला फोन लावतात, कारण आता ही जी गडबड चाललेली असते ते त्यांना विचारायचं असतं की नेमकं काय चाललेलं आहे, म्हणून त्यांनी बंटी मामाला फोन लावलेला असतो. तर बंटी मामा म्हणत असतो की हा बोल की ग, कशासाठी फोन केलेला आहे. आता मग ज्यावेळेस बंटी मामा असं म्हणतो त्यावेळेस तिकडून आई म्हणत असते की अरे काही नाही, काय कार्यक्रम आहे का, कशाची एवढी लगबग चाललेली आहे. आता ती बोलत असते तर पाठीमागून आता पद्मा हे सगळं ऐकत असते आईचं बोलणं. तर तिकडून बंटी मामा म्हणत असतो की काही नाही अगं, आज ना सत्यनारायणाची पूजा आहे, म्हणजे आता नवीन जोडप्यांसाठी ठेवलेली आहे, त्याच्यामुळे ना मी आता पूजेचं सामान आणण्यासाठी चाललेलो आहे. मग आता आई म्हणत असते की बरं झालं, मी उमाला सांगणारच होती पूजा ठेव म्हणून, बरं झालं तिने ठेवली, आता सगळं काही व्यवस्थित होईल. तर बंटी मामा म्हणत असतो की हा आई आता उशीर होतोय मी जातो, असं म्हणून आता तो फोन कट करतो. तर आई साहेब सुद्धा आता फोन ठेवतात. तर इकडे पद्माने सगळं ऐकलेलं असतं. त्यावेळेस ती मनामध्ये म्हणत असते की सत्यनारायणची पूजा करताय काय, कितीही पूजा करा आणि कितीही देवदेव करा, आज तुमच्या पूजेचा सत्यानाश होणारच आहे, शिवनाथला आता कोणतरी घेऊन जाणार आहे आणि ते लवकरच करणार आहे, असं आता ती मनामध्ये म्हणत असते. इकडे मात्र उमा मन लावून रांगोळी काढत असते आणि आता प्रियंका पूजा करत असते. मग राघव आणि आता बंटी मामा सामान आणण्यासाठी निघून जातात. आता प्रियंकाच्या हाताला लागलेलं असतं त्याच्यामुळे तिला नीट पूजा करता
येत नसते तर ती अशी अवघडल्यागत करत असते आणि थोडासाही ताण पडला तर तिला दुखत असतं. आता तिला खूप त्रास होत असतो आणि हे सगळं वरून पद्मा पाहत असते आणि मग पद्माला असं वाटत असतं की चला आता एक चांगलं कारण मिळालेलं आहे शिवनाच्या विरोधात उभं राहिला. आता तिला प्रियंकाकडे पाहून ते कारण मिळालेलं असतं. मग आता इकडे उमा म्हणत असते की अगं जा जा आवर पटकन, गुरुजी यायचा टायमिंग झालेला आहे आणि तू किती वेळ इथेच थांबणार आहे, तुला पण आवरायचं आहे ना, त्याच्यामुळे आतमध्ये जाऊन आवर. मग प्रियंका खुश होते आणि म्हणत असते की हो आई, मी आता लगेच जाते आणि आवरते, असं म्हणून ती आतमध्ये जाते. आता उमा सुद्धा चाललेली असते. तेवढ्यातच मंदा मावशी येते आणि म्हणत असते की उमे थांब बाई, सांग आता पटापटा काय काम आहेत ते लवकर सांग. तर आता उमा म्हणत असते की अगं मंदा मावशे, आज तू समोरच्या घरामध्ये जा, तिकडे पहिल्यांदा जा, इकडे कशाला आलेले आहे. त्यावेळेस मंदा मावशी म्हणते की नाही नाही बाई, आज तर घरामध्ये पूजा आहे, मी इथेच काम करणार आहे. आणि तुझं काय ग, एवढी लहानाची मोठी पोरं माझ्या नजरेसमोर झाली आणि त्यांच्या कार्याला मी नाही मदत करायला तर कोण मदत करणार आहे. ते सगळं राहू दे, मला पटापटा सांग काय कामं करायचे आहेत ते. तर उमा म्हणत असते की अहो मंदा मावशी, असं काय करताय, जावं तुम्ही शेजाऱ्यांच्या इकडे, आम्ही दोघी जण आहे, मिळून आम्ही सगळं काही करल आणि वेदा पण आहे की मदतीला, त्याच्यामुळे सगळं काही होईल. तर मंदा मावशी उमालाच ओरडत असते आणि म्हणत असते की उमे तसलं काही नाही बाई, सगळं काही आता मी तुम्हाला मदत करू लागणार आहे आणि मी काही तिकडे जाणार नाही, चल बरं लवकर आतमध्ये, काहीही मला म्हणते. म्हणून आता ती उमाला जबरदस्ती आतमध्ये घेऊन जाते. तर इकडे पद्मा खुश झालेली असते आणि म्हणत असते की उमा हो, तुला जेवढं खुश व्हायचंय ना तेवढं खुश हो, पण लवकरच आता तुझ्या नवऱ्यावरती संकट येणार आहे, त्याच्यासाठी पण तयार राहा, असं आता ती मनामध्ये म्हणून आता खुश झालेली असते. मग इकडे आता उमा आतमध्ये येते तर मंदा मावशी पण आलेली असते. मग मंदा मावशी म्हणत असते की बोल बाया पटापट, आता काय कामं करायचे आहेत ते. तर उमा म्हणत असते की हा, आता पूजेचं सगळं काही आवरतायत, आता गेलेत ते दोघं पण सामान आणण्यासाठी, तर करूया आपण सगळी तयारी. त्यावेळेस इकडे मंदा मावशी म्हणते की काय ग, तुझ्या थोरल्या लेकीला म्हणजे वृंदाला सांगितलं का ग हे सगळं पूजेचं, तिला विसरली का काय. त्यावेळेस उमा डोक्यालाच मारून घेते आणि म्हणत असते की अरे तिला सांगायचंच विसरलं, काय करू आता. त्यावेळेस मंदा मावशी म्हणत असते की बाई ती कशी आहे माहिती ना, लय रागाची पोरगी आहे आणि तिला कशी काय ग तू विसरली, लग्नाचं पण सांगितलं नाही, तिला जर बाहेरून कळलं तर कसं होईल. त्यावेळेस ती म्हणते की अगं कसं सांगावं तेच कळत नाही, आता घरामध्ये एवढं सगळं झालेलं आहे आणि काय आता कसं सांगू, फोनवरती सांगू का निरोप धाडू का तिकडं राघवला पाठवू, काही कळत नाहीये, पण काहीतरी करावं लागल, माझी लय गुणाची पोर आहे ग ती. त्यावेळेस आता उमा पुन्हा म्हणत असते की खरं सांगू का, ती आमची पहिली लेक आहे ग, ज्यावेळेस आम्ही गरीब होतो, आमच्याकडं काहीच नव्हतं, त्यावेळेस तिचा जन्म झाला, तिला सगळं काटकसरीने करावं लागलं, तिला काहीच मिळालं नाही ग ह्या घरामध्ये सुख, आणि ज्यावेळेस आमच्याकडे पैसे आले, आम्ही जबाबदार झालो, आमच्याकडे सगळं काही आलं, त्यावेळेस तिचं लग्न लावलं आणि ती नांदायला गेली. खरंच माझ्या मोठ्या पोरीचं लय हाल झालेलं आहेत. त्यावेळेस इकडे मंदा मावशी म्हणते की हा हाल झालेला आहेत म्हणूनच सांगते, ती थोडीशी चिडचिडी पण आहे आणि तिला बाई विसरू नको, तिला सांग, जर बाहेरून कळलं ना तर येईल तना, मग काय करशील, त्याच्यामुळे तिला तूच बोलव आणि सगळं सांग. मग आता उमा म्हणते की हा बघू, आता मी फोनच करायला सांगते आणि तिला यायला सांगते. आता त्या दोघी बोलत असतात. तर इकडे दुसरीकडे दाखवलेलं आहे की प्रियंका आता पूजेसाठी छान तयार झालेली असते आणि मग तिला आता आठवत असतं की ज्यावेळेस त्यांचं लग्न झालं त्यावेळेस शिवनाथने तिला पायासुद्धा पडून दिलं नाही आणि म्हटलेला असतो की तुमचा आणि माझा काही संबंध नाहीये, या घरामध्ये तुम्ही जरी राहत असला तरी सुद्धा मी तुम्हाला कधीच स्वीकारणार नाही. आता हे सगळं जे शिवनाथ बोलला होता ते सगळं प्रियंकाला आठवत असतं आणि ती दुःखी झालेली असते. तर आता तिकडून श्रीधर येतो आणि आता असं प्रियंकाला नटलेलं पाहून त्याला खूप छान वाटत असतं. आता तो प्रियंकाच्या जवळ येतो आणि म्हणत असतो की अयो किती सुंदर दिसते माझी बायको, खरंच खूप छान दिसते, नेहमीच दिसत असते पण आज मेकअप नटली थटली ती लयच भारी दिसते ग. पण प्रियंका काहीच बोलत नाही, ती एकदम दुःखी झालेली असते. त्यावेळेस तिच्या डोळ्यातून पाणी सुद्धा येत असतं. मग आता श्रीधरला जरा वेगळं वाटतं आणि तो म्हणत असतो की काय ग, एवढा छान मेकअप केलाय आणि तुला रडायला काय झाले बोलशील का, काय एवढी तू नाराज आहे. मग आता ती उठते आणि म्हणत असते की बघणारे श्री आप्पा आज आपल्या पूजेमध्ये येणारच नाहीत, ते कधीच आपल्याला माफ करणार नाहीत ना. त्यावेळेस श्रीधर म्हणतो की अयो असं आहे वे, याचा विचार करते वे. अगं काय तू पिहू, कशाला या सगळ्याचा विचार करते, अगं थोडासा वेळ दे ना, आता आपण पळून जाऊन लग्न केले म्हणून त्यांनी आपल्याला स्वीकारलेलं नाहीये ना, आपण हळूहळू ते स्वीकारतील तुला. आणि तुला माहिती आहे का, तू या घरात आल्यापासून ते किती बदललेले आहेत. अगं तुला ह्या घरात
घरातलीच मानायला लागलेले आहेत. पाहुणे नाही मानत ते फक्त तोंडाने म्हणतात की पाहुणी बाई, पण खरं तर ते पाहुणे मानतच नाहीये तुला. आणि तुला बघितलं ना, त्या दिवशी चपात्या येत नव्हत्या तर त्यांनी आम्हाला सुद्धा चपात्या करायला शिकवल्या त्यानिमित्ताने. कशासाठी? तुला शिकवण्यासाठी त्यांनी हा सगळा घाट घातलेला. चपाती कशी करायची, भाजायची कशी, सगळं काही आम्हाला शिकवलं तुझ्यासाठी. आणि अजून थोडा वेळ देऊया त्यांना. बघ मग आप्पा कसे आईसारखे तुला लगेच ॲक्सेप्ट करतील. अगं आई पण तुला अशी सुनबाई म्हणायला लावायची, आता आई म्हणायला लावते. तिने केलं ना ॲक्सेप्ट तुला, तसं आप्पा पण हळूहळू करतील. आणि तू अजिबात रडू नको. आणि एवढा छान मेकअप केलाय आणि तू रडतीये, कसं काय वाटतंय मला ना अजिबात ते आवडत नाहीये. चल बरं हास बरं. तर प्रियंका काही हसतच नाही. मग आता श्रीधर म्हणतो की नाही या, आता मग मी बोलणार नाही तुझ्या बरोबर, तू जर हसली नाही तर. चल हास हास, ह्या चेहऱ्यावरती ना हसूच खूप सुंदर दिसतं, असं म्हणून तो तिला हसायला सांगतो. पण प्रियंकाला रडायलाच येत असतं. त्यावेळेस श्रीधर म्हणतो की आता जर तू हसली नाही ना तर मी तुझ्याबरोबर बोलणार नाही. चल हास हास. मग आता प्रियंका हळूहळू आता एकदम मोठमोठ्याने हसते. मग आता श्रीधरला छान वाटतं आणि तो म्हणत असतो की बघितलं का, हसल्यावरती किती सुंदर दिसते माझी बायको. आता ते दोघे जण तिथे रोमॅन्टिक झालेले दाखवलेले आहेत. तर इकडे दुसरीकडे आपण पाहतो की राघव आणि आता बंटी मामा म्हणजे सामान नेण्यासाठी दुकानात गेलेले असतात, पूजेचं सामान आणण्यासाठी. आता ते गेलेले असतात. तर आता ते जातात तर तिथे अन्विता असते त्या दुकानामध्ये. मग राघव एकदम दचकतो आणि म्हणत असतो की तू इथे काय करतीये. तर बंटी मामा पण म्हणतो की हा ना, काय करतीये तू इथे. त्यावेळेस ती म्हणते की मी इथे काय करतीये म्हणजे हे माझ्या मैत्रिणीचं दुकान आहे आणि तुम्ही इथे काय करताय. त्यावेळेस राघव म्हणतो की आम्ही नाही, ते पूजेचं सामान न्यायला आलेलो आहे, चल बरं दे सामान. तर ती म्हणते की नाही नाही, मी काही तुम्हाला सामान देणार नाही. त्यावेळेस तो म्हणतो की कशी काय सामान देणार नाही, तू चल हट इथनं, सामान कशी काय देत नाही तेच मी बघतो. त्यावेळेस आता ती म्हणते की असला ॲटिट्यूड कोणाला दाखवायचं ते कळतं का तुला, माझ्यापाशी अजिबात ॲटिट्यूड दाखवायचा नाही. तर राघव म्हणतो की का नाही दाखवायचा, घरातल्यांनी हाकलून दिले त्याच्यामुळे तू इथे आलेली आहे ना. तर अन्विता म्हणते की मी काही तू नाही आहे घरातल्यांनी हाकलून द्यायला, मला काही कोणी घरातलं हाकलून देत नाही, तुझ्यासारखं तुलाच दिलं होतं हाकलून. तर मग राघव म्हणतो की हो, कारण तुझे अजून काही सत्य बाहेर आलेले नाहीयेत ना. ज्यावेळेस तुझ्या त्या सो कॉल्ड बॉयफ्रेंडबद्दल कळेल ना त्यावेळेस मग बघ तुला घरातील कशी फरफरत ओढतायत ते. त्यावेळेस अन्विताला राग येतो आणि म्हणते की मापात बोलायचं, नीट राहायचं, माझ्याशी असं बोलायचं नाही, नाहीतर मी तुम्हाला सामानच देणार नाही, जावा. मग इकडे राघव म्हणतो की मामा बघितलं का काय म्हणतीये, सामान नाही देणार. त्यावेळेस बंटी मामा म्हणत असतो की अगं असं काय करते, हे दुकान काही तुझं आहे का सामान न द्यायला. आणि तू काय म्हणाली, मी माझ्या दुकानातलं सामान देणार नाही, पण हे दुकान तुझं नाहीये ना, तुझ्या मैत्रिणीचं आहे ना, त्याच्यामुळे दे बरं सामान, चल चल पटकन सामान दे. त्यावेळेस राघव म्हणतो की हा आता गुपचूप सामान दे. आता तो यादी देतो आणि आता ती यादी वाचत असते. तर ती म्हणते की काय रे, कशासाठी लागणार आहे तुम्हाला एवढं सामान. तर राघव म्हणतो की तुला काय करायचंय नाही ती चौकशा, चल बरं पहिलं सामान दे. तर ती म्हणते की नाही नाही, मी आता सामानच देणार नाही. तर बंटी मामा म्हणत असतो की अगं अन्विता असं काय करतीये, दे ना सामान, आमच्या घरी सत्यनारायणाची पूजा आहे, लवकर सामान दे. आता ती चिठ्ठी वाचत असते पण ती थोडंसं आता असे ॲटिट्यूडमध्ये हे सगळं करत असते आणि म्हणत असते की चल आधी ना माझी माफी मागा, मग मी तुम्हाला सामान देते. तर राघव म्हणतो की माफी आणि तुझी काय, आमचा संबंध काही माफी बिफी मागणार नाही, थांब आता मी ना या दुकानाच्या मालकालाच बोलवतो, म्हणजे मग कसं काय तुला कळेल की कसं असतं कसं नाही. तर ती म्हणते की धमकी कोणाला देतोय, मला धमकी द्यायची गरज नाहीये, कळलं ना. एकतर तुला मी रात्री वाचवलेलं आहे, माझ्यामुळे तू वाचलेला आहे. तर राघव म्हणतो की हो का, मी पण तुला वाचवलेलं आहे, त्याच्यामुळे आता फिटाफिट झालेले आहे, आता इथे मध्ये मध्ये ते काढायचं नाही. आता ते दोघे जण इथे भांडत असतात. त्यावेळेस बंटी मामा म्हणत असतो की अरे गप्प बसा, तुम्ही सारखं काय चालू होता इकडे, पण भांडण करू नका, आपल्याला सामान पाहिजे ना राघव, चल बरं आपल्याला पटकन सामान घेऊन जायचं आहे, घरची वाट बघत आहे, तिकडे गुरुजी आले असतील. तर आता त्यांचं चाललेलं असतं दोघांचं, तू मी आता तेवढ्यातच आता जो मालक असतो तो येतो आणि मग सगळेजण थांबतात. तर राघव म्हणतो की बघा हो, हे सामान देत नाहीये, द्या बरं तुम्ही. मग आता तो माणूस चिठ्ठी घेतो आणि सामान द्यायला लागतो. तर आता अन्विताला रागच येतो आणि अन्विता आता तिथून निघून जाते. अन्विता तिथून निघून गेल्यानंतर आता तो दुकानदार या दोघांना सामान देत असतो. इकडे मात्र घरी पूजेची लगबग चाललेली असते. उमा आता माधवला म्हणत असते की अरे माधव ये लवकर, बघ बरं गुरुजी यायचा टायमिंग झालेला आहे, किती वेळ लावत आहे. आता तिचा नुसता गोंधळ उडालेला असतो. तर माधव सुद्धा आता तयारी करत असतो आणि म्हणत
म्हणत असतो की आई नको काळजी करू, अगं होईल सगळं. तर उमा म्हणते की कसं होईल सगळं, गुरुजी येतच असतील. तेवढ्यातच आता तिकडून गुरुजी येतात. मग आता उमा म्हणते की या गुरुजी या, बसा इथे. मग गुरुजी आता उमाला नमस्कार करतात, दोघेही एकमेकांना नमस्कार करतात. मग गुरुजी तिथे बसतात. तर गुरुजी म्हणतात की चला सामान आणलेलं आहे ना सगळं पूजेचं. तर उमा म्हणत असते की हा राघव आणि बंटी गेलेला आहे, आता तो सामान घेऊन ते येतच असतील, तुम्ही ना तोपर्यंत चहा वगैरे घ्या. आता ते दोघे बोलत असतात आणि मग उमा इकडे श्रीधर आणि प्रियंकाला आवाज देते. मग आता आवाज दिल्यानंतर इकडे हे दोघे रोमॅन्टिक झालेले असतात. तर श्रीधर म्हणतो की काय, आईला सुद्धा आत्ताच आवाज द्यायचा होता का, आत्ताच आपल्याला बाहेर जायला पाहिजे का. तर इकडे प्रियंका म्हणते की हो रे श्री, चल ना जाऊया बाहेर, गुरुजी आले असतील. आता ते बळजबरी तिथून आता बाहेर जातात. इकडे आता वेदाने सगळं काही चहापाणी वगैरे गुरुजींना केलेलं असतं. तर हे दोघे सुद्धा आता बाहेर येतात, कारण गुरुजी म्हणलेले असतात की जोडपं कुठं आहे मला बघायचं आहे आणि त्यांना आशीर्वाद सुद्धा द्यायचा आहे. मग आता हे दोघे जण येतात. तर उमा म्हणत असते की बघा हे आलेले आहेत, ही आहे आमची नवीन सून. आणि मग ते दोघे जण गुरुजींच्या पाया पडतात. मग गुरुजी त्यांना अष्टपुत्र सौभाग्यवती भव असा आशीर्वाद देतात. मग गुरुजी म्हणत असतात की खरंच सुनबाई छान आहे, पण हा तुमचा मधवा मुलगा आहे ना, काय रे मोठ्या भावाच्या आधीच लग्न केलं वय. ज्यावेळेस आता ते असे म्हणतात त्यावेळेस उमाला आणि घरातील सगळ्यांनाच आश्चर्याचा धक्काच बसतो. माधवला सुद्धा आता काय बोलावं तेच कळत नाही. तर मग गुरुजी म्हणतात की असं कसं काय मोठ्या भावाच्या आधी लग्न केलं. मग आता ते दोघे जण एकमेकांकडे बघत असतात, प्रियंका आणि श्रीधर. मग आता त्यांना काय बोलावं तेच कळत नाही. मग माधव म्हणत असतो की अहो त्यांचं प्रेमाचं लग्न आहे ना, आणि त्यांचं आधीच लग्न जमलं होतं, त्याच्यामुळे त्याचं आधी लग्न झालं. आणि मीच म्हणालो जर तुमचं आता जमलेलंच आहे, एकमेकांवरती प्रेम आहे, तर लग्न तुमचं झालं तरी चालेल. काय ना, प्रेम प्रत्येकाच्याच नशिबामध्ये नसतं ना, त्यांनाच प्रेम मिळालेलं आहे म्हणून त्यांचं लग्न आधी लावलं. मग आता उमाला हे ऐकून खूपच वाईट वाटतं. तर चला प्रेक्षकांनो, आजचा भाग येथेच संपलेला आहे. पुढील भागामध्ये आपण पाहणार आहोत की शिवनाथला पकडण्यासाठी आता पोलीस आलेले असतात. तर आता ते घेऊन चाललेले असतात. तर लगेचच प्रियंका मध्ये येते आणि म्हणत असते की तुम्ही असं आप्पांना घेऊन जाऊ शकत नाही, मी या घरामध्ये खूप खुश आहे, माझे काहीच हाल होत नाही. जर तुम्हाला आता घेऊन जायचं असेल तर मला घेऊन जावा, कारण मी गुन्हेगार आहे, यांनी काहीच केलेलं नाहीये. तर आता ज्यावेळेस प्रियंका असं म्हणेल त्यावेळेस आता ते सगळेजण पोलीस ऐकतील का नाही ऐकणार, शिवनाथला घेऊन जाणार, हे पाहणं खूप इंटरेस्टिंग असणार आहे. त्यामुळे प्लीज तुम्ही चॅनलला सबस्क्राईब